निलिमा, चहा देतेस ना? हो आणते. हा चहा. हा ठेव ना. तुमचं चहा पिऊन झाला की आपण गुरुजींशी बोलूया ना. नीतू बद्दल. हा. त्या मुलीच्या काळजीने ना रात्रभर झोप लागत नाही हो. काय होणार आहे ना पुढे देव जाणे. निलिमा, का हे बघितलंस का? हे बघ. हो हो ओरडतंय का अगं, काय? हे दैनिक पुणे वृत्तकडून आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्रण स्पर्धेत एम्पायर महाविद्यालयाच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकवलाय. ह्या फोटोसाठी या. ऋषी आणि नीतू. अहो राजेशराव, हे काय? कुठं? नीतू आणि ऋषी हे कधी घडलं? ऋषा, मी काय बघायलो हे? काय झालं बाबा? काय झालं वर मला विचारायलास तू? तेव्हा मी नीतूला विचारायला चाललो होतो, तेव्हा तू मला अडवलंस. आणि आता हे मी आत्ता जाऊन नीतूला विचारतो. अहो राजेशराव, कुठे चाललात तुम्ही? कालच नीतूने प्रपोज केले ना आबासला. आता काय विचारणार आहात? मला काही सूचनाच झालंय बघा. डायरेक्ट पेपरात फोटो छापून आणण्याआधी त्याला बापाला विचारायचं होतं. काय झालंय नेमकं? कसला गोंधळ आहे? हे बघ बघ, कोण आहे ते? आता बोल. बाबा हे सगळं खोटं आहे. खोटं आहे म्हणजे त्या फोटोत तुम्ही दोघं नाहीयेत, तुमचे क्लोन आहेत. कोण आहेत कोणते? नाही म्हणजे ते आम्हीच आहोत, पण ते प्रपोज पोज वगैरे ते सगळं खोटं आहे. आम्ही फक्त कॉलेजच्या मुलांना मदत करत होतो. त्यांची फोटोग्राफी कॉम्पिटिशन होती आणि त्याची थीम होती प्रपोजल वगैरे. हे सगळं नाटक आहे. काय काय चाललंय काय तुझं रे? खरं आहे खोटं आहे नाटक आहे? मी जेव्हा त्या नीतूला विचारतो असं म्हणलं तेव्हा तुम्हाला मोठा तोऱ्यात बोललास की नाही 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 नाही, मला माझ्या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आणि आता हे काय? त्या नीतूचं तर काय भलतच. मला या पोरांचं ना समजूनच झालंय. राजेशराव, हल्लीच्या पिढीचा हा प्रॉब्लेमच आहे. सतत हे हवंय ते हवंय सगळं हवंय, पण कुठे थांबायचं ना ते यांना कळत नाही. मिळालेल्या प्रेमाची किंमत नाही, कदर नाही, म्हणून यांचं प्रेम पण टेम्पररी. ऋषा, अरे आपल्या घरी एवढा गोंधळ आहे, मी तुझ्या घरी काय हालत असेल? तुमचा गैरसमज होतोय. हो, आमचा गैरसमज होतोय ना. त्या फोटोमध्ये कोण आहे मग? कोण आहेत ते? तू आणि ऋषीच आहात ना? का तुमच्यासारखे दिसणारे कोणी तोतही आहेत? बाबा, फोटोत मी आणि ऋषीच आहे. पण तुम्हाला वाटतंय, तुम्ही समजताय ना, तसं आमच्यात खरंच काही नाहीये. खरंच म्हणजे हा फोटो हे नाटक होतं, त्या कॉम्पिटिशनसाठी केलेलं. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते? सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके.
हे एक है ना? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.